माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट निर्मित या विशेष प्रस्तुतीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण एका भन्नाट गोष्टीबद्दल बोलणार आहोत. दोन मोठमोठ्या औद्योगिक पाईप्सना जोडून एक अखंड, मजबूत तुकडा कसा बनवतात. हे खरंच एक अविश्वसनीय कौशल्य आहे. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया. आता दोन पाईप्सना एक बनवणं हे फक्त गरम करून चिकटवण्यासारखं नाहीये. याच्यामागे एक खूप मोठी अचूक प्रक्रिया दडलेली आहे. खरं तर ही एक जबरदस्त कारागिरीची गोष्ट आहे, जिथे प्रत्येक छोटी गोष्ट महत्वाची असते. चला तर याच्या खोलात शिरूया. तर मग सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आव्हानापासून, म्हणजे 360 अंशाचं आव्हान. आधी हे समजून घेऊ की पाईपला वेल्ड करणं एवढा काही सोपं काम का नाहीये. बघा, खरं वेल्डिंग काही नेहमी टेबलावर होत नाही. ही जी स्थिती आहे ना, याला म्हणतात 6G पोझिशन. विचार करा, एक पाईप आहे आणि तो जागेवरून हलणार नाहीये आणि वेल्डरला त्याच्या भोवती पूर्ण 360 अंश फिरायचंय. म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन काम करायचंय, सतत अँगल बदलायचंय. सपाट जागेवर वेल्डिंग करण्यापेक्षा हे कितीतरी पटीने अवघड आहे. मग या आव्हानावर मात कशी करायची? इथं वेल्डर्स एक मस्त युक्ती वापरतात. ते त्या पाईपला एका घड्याळासारखं समजतात. म्हणजे वरचा भाग म्हणजे 12 वाजले, खालचा म्हणजे 6. यामुळे त्यांना एक परफेक्ट रेफरन्स मिळतो की वेल्ड कुठपर्यंत आलाय आणि पुढे कुठे जायचंय. सोपं आहे, पण किती प्रभावी आहे बघा. आणि गंमत म्हणजे हे फिरताना वेल्डिंग करायच्या 2 मुख्य पद्धती आहेत. एक आहे डाऊनहिल, म्हणजे घड्याळाच्या 12 पासून खाली 6 कडे येणं. हे काम जरा पटकन होतं. आणि दुसरी पद्धत आहे अपहिल, म्हणजे 6 पासून वर 12 कडे जाणं. हे जरा हळू होतं, पण जाड पाईप्ससाठी जास्त खोल आणि मजबूत जोड तयार करतं. बरं, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एक परफेक्ट वेल्ड हा फक्त वेल्डिंगच्या मशीनने नाही, तर त्याच्या तयारीने बनतो. वेल्डिंग सुरू होण्याआधीच जवळपास सगळे ठरलेलं असतं. ही तयारीच सगळ्यात महत्वाची आहे. या तयारीचे 4 मुख्य टप्पे आहेत. कडांना कोन देणं, स्वच्छता, संरेखन म्हणजे अलाइनमेंट आणि तात्पुरते टाके म्हणजे स्टॅकिंग. यापैकी एक जरी चुकला किंवा घाई केली तर सगळी मेहनत वाया. तर पहिली पायरी आहे एज बेव्हलिंग. यात पाईपच्या कडांना घासून साधारण 75 अंशाचा कोन दिला जातो. हे काही डिझाईनसाठी नाहीये. यामुळे एक व्ही आकाराची खोबण म्हणजे एक ग्रूव्ह तयार होतो आणि याच खोबणीत वितळलेला धातू भरला जातो, ज्यामुळे जोड एकदम पक्का होतो. त्यानंतर येतं अलाइनमेंट. दोन्ही पाईप्सना अगदी सरळ रेषेत जुळवावं लागतं आणि त्यांच्यामध्ये एक छोटंसं पण अगदी अचूक अंतर ठेवतात, ज्याला रूट ओपनिंग म्हणतात. हे अंतरच ठरवतं की वेल्ड पाईपच्या आतपर्यंत पोहोचेल की नाही. आतून मजबूतीसाठी एक खूप गरजेचं आहे. आणि मग मुख्य वेल्डिंग सुरू करण्याच्या अगदी आधी लहान लहान टॅक वेल्ड्स मारले जातात. हे म्हणजे तात्पुरत्या टाक्यांसारखं आहे. हे टॅक वेल्ड्स दोन्ही पाईप्सना त्यांच्या जागी एकदम घट्ट पकडून ठेवतात, म्हणजे वेल्डिंग करताना ते थोडेही हलणार नाहीत. चला, आता सगळी तयारी झाली आहे. पाईप्स जुळले आहेत, टॅक केले आहेत. आता वेळ आली आहे सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याची. तो म्हणजे पहिला वेल्ड, ज्याला रूट पास असं म्हणतात. संपूर्ण वेल्डची ताकद आहे ना, ती ह्याच पहिल्या पासवर अवलंबून असते. हा रूट पास एकदम परफेक्ट म्हणजे निर्दोषच असायला हवा. हाच तो पाया आहे जो दोन्ही पाईप्सनं जोडतो. जर पायाच कच्चा राहिला तर पुढचं सगळं काम वाया. आणि हे काम किती कौशल्याचं आहे हे या कीहोलवरून कळतं. वेल्डिंग करताना वितळलेल्या धातूच्या पुढे एक लहान छिद्र तयार होतं, अगदी चावीच्या भोकासारखं. यालाच कीहोल म्हणतात. जेव्हा हे कीहोल दिसतं तेव्हा वेल्डरला खात्री पटते की वेल्ड मुळापर्यंत म्हणजे आतपर्यंत पोहोचलाय. जबरदस्त तंत्र हे. तर रूट पासने एक मजबूत पाया तर घातला, पण जे मोठे पाईप्स असतात, ज्यात खूप जास्त दाब असतो, त्यांच्यासाठी फक्त एक थर पुरेसा नाही. म्हणून आता मजबूतीसाठी त्यावर थर चढवले जातात. हे अगदी भिंतीला रंग लावण्यासारखं आहे. जसा आपण एकानंतर एक थर देतो, तसेच इथे धातूचे थर चढवले जातात. रूट पास नंतर येतो हॉट पास, मग फिलर पासेस आणि शेवटी कव्हर पास. प्रत्येक थराचं काम ठरलेलं आहे आणि सगळे मिळून तो जोड अभेद्य बनवतात. रूट पास नंतर लगेचच तो गरम असतानाच जो दुसरा थर लावला जातो त्याला हॉट पास म्हणतात.
याचं मुख्य काम म्हणजे रूट पासला अजून परिपूर्ण बनवणं आणि वेल्डला जाडी देण्यास सुरुवात करणं. अनेक फिलर पासेसने ती व्ही आकाराची खोबण भरली की सगळ्यात वरती येतो कव्हर पास. हा वेल्डचा शेवटचा आणि दिसणारा थर असतो. हा फक्त एक संरक्षक कवचच नाही, तर त्या वेल्डरच्या कामाची सही असते. त्याचा फिनिशिंग कसा आहे हे या कव्हर पासवरूनच कळतं. तर मग या सगळ्या मेहनतीनंतर, या सगळ्या अचूकतेनंतर काय तयार झालंय? फक्त 2 जोडलेले पाईप्स? नाही, त्यापेक्षा खूप काही जास्त. या परिपूर्ण वेल्डचे फायदे बघा. हा जोड कायमस्वरूपी असतो, अनेकदा तर मूळ पाईपपेक्षाही मजबूत. यात साहित्य वाचतं, वजन कमी होतं आणि खर्चही कमी येतो. दुरुस्ती आणि देखभालीचा खर्चही खूप कमी असतो. म्हणजे एकाच कामात कितीतरी फायदे. मोठमोठ्या पाईपलाईनपासून ते पॉवर प्लांटपर्यंत हे परिपूर्ण वेल्ड्स आपल्या पायाभूत सुविधांना एकत्र जोडून ठेवतात. हे असे जोड आहेत जे आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांच्याशिवाय आपलं जग चालणार नाही. यावरून एक विचार मनात येतो की आपल्या या आधुनिक जगात अशी आणखी कोणती अदृश्य कौशल्य आहेत ज्यांच्याशिवाय आपलं पानही हलू शकत नाही.